नमस्कार, मी सिया आकाश जाधव आणि आजची 5वी कथा तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या जगात जिथे व्यापार नावाच्या चमकदार मुखवट्याखाली लोकांच्या स्वप्नांची निर्दयपणे चोरी केली जाते। ही कथा आहे एका आईची जिने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आयुष्यभराची कमाई साठवली, पण एका ओळखीच्या माणसावर ठेवलेल्या विश्वासाने क्षणात तिचं सर्व काही उद्ध्वस्त झालं। आपण सगळे म्हणतो ओळखीचे लोक सेफ असतात, पण आजची कथा सिद्ध करणार आहे की फसवणूक कधीही रस्त्यावरून नाही येत, ती अनेकदा आपल्या घराच्या दारातूनच आत येते। आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे ही फसवणूक इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस, ह्यूज प्रॉफिट, फॉरेन डील्स, गॅरंटेड रिटर्न्स अशा मोठ्या मोठ्या शब्दांनी रंगवलेली असते। चला पाहूया आजची कथा आपल्या सर्वांना कोणता महत्वाचा धडा शिकवून जाते ते। शीतल 45 वर्षांची विधवा, एका मुलाची आई। पती गेल्यानंतर तिने शिवणकाम करून मुलाला वाढवलं, कधी कधी भूक दाबून मुलाला खाऊ घातलं। तिच्या संपूर्ण आयुष्याचं एकच ध्येय, आपला मुलगा इंजिनियर व्हायला हवा। तिने 12 वर्ष थोडं थोडं करून 5 लाख रुपये साठवले, सगळं तिच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी। एके दिवशी तिच्या ओळखीतील व माहितीतील अमोल नावाचा व्यक्ती तिच्या घरी आला। तो सुशिक्षित, मॉडर्न व बिझनेसमॅन असल्यासारखा वाटू लागला। तो तिला म्हणाला, मावशी, मी फॉरेन ट्रेडिंग करतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करतो, 3 महिन्यात 300% परतावा, तुमच्यासारख्या लोकांना मदत करायला मला नक्कीच आनंद होईल। तो ओळखीचा होता आणि त्याचे बोलणे इतके सुंदर की शीतलचं मन वितळलं। तिने विचारलं, बेटा, यात काही जोखीम आहे का? यावर अमोलने तिला बिझनेस ॲग्रीमेंट, रिसिट्स, व्हॉट्सअप अपडेट्स, फॉरेन वेअरहाऊसचे फोटो सगळं दाखवलं आणि तो हसला व म्हणाला, मावशी, तुमच्या मुलाचं फ्युचरला धोका कसा मी होऊ देईन? हे ऐकून तिने अमोलवर विश्वास ठेवला आणि शीतलने तिच्या आयुष्याची सगळी बचत 5 लाख रुपये त्याच्याकडे दिलेत। पहिल्या महिन्यात डेली अपडेट, शिपमेंट फोटोज, प्रॉफिट चार्ट, करन्सी कन्व्हर्सेशन स्क्रीनशॉट हे सगळं दाखवलं। शीतलला अधिक विश्वास बसला। तिला वाटू लागले की माझ्या मुलाचं भविष्य पूर्णपणे सुरक्षित झालं। दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला अमोल तिला म्हणाला, मावशी, एक खूप मोठी डील आहे, आणखी 2 लाख रुपये गुंतवलेत ना तर मुलाच्या शिक्षणाची फी सुद्धा निघेल। हे ऐकताच शीतल भारावली। तिने अमोलवर पूर्णपणे विश्वास ठेवून आपले दागिने विकले, काही लोकांकडून पैसे उसनेही घेतले आणि अमोलला 2 लाख रुपये दिलेत। आणि थोड्या दिवसात तिची फसवणूक झाल्याचे तिला लक्षात आले, कारण की अमोलचे आता व्हॉट्सअप ब्लॉक झाले, त्याचा फोन सतत स्विच ऑफ येऊ लागला। तिला दाखवलेले वेअरहाऊसचे फोटो पूर्णपणे फेक निघाले आणि ज्या बिझनेस ॲग्रीमेंटवर तिने विश्वास ठेवला होता ते लिगली इनव्हॅलिड ठरलं। शेवटी समजलं की अमोलकडून आपली फसवणूक झाली आहे। शीतल मला भेटली तेव्हा तिच्या हातात एका वहीत लिहिलं होतं, माझ्या मुलाचं भविष्य मी स्वतः हातांनी कसे नष्ट केले ते। या कथेचं शिकवण इतकंच सांगते की फसवणूक अनेकदा ओळखीच्या व माहितीतील व्यक्तींकडून होते। इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस सारखे शब्द सर्वात जास्त गैर वापरले जातात, कारण या नावाखाली हजारो बनावट डील्स तयार केली जातात। फोटो, चार्ट, स्क्रीनशॉट्स ते सहज बनावट तयारही होऊ शकते आणि गुंतवणुकीचे परतावे भावना दाखवूनच विकवले जातात। त्यामुळे आयुष्यभराची बचत कधीही अमोल सारख्या व्यक्तीवर आंधळ्या विश्वासाने देऊ नका, कारण चुकीचा निर्णय संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त करू शकतो। चला भेटूया पुढच्या कथेत, ज्यात आपण जाणून घेऊया की एका तरुणाच्या करिअरच्या स्वप्नांवर फेक कोचिंग क्लासेसचे काळे ढग कसे दाटून येतात ते। थँक्स फॉर वॉचिंग।